हाय, वेलकम टू लाईफ विथ श्वेता। तर आज मी बनवणार आहे साधी सिंपल पुरी भाजी। तर त्यासाठी पहिल्यांदा तर मी ते बटाटे उकडून घेते। 5 ते 6 बटाटे घेतले। ते उकडताना मी थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये। तर ते उकडायला ठेवले, ते उकडेपर्यंत साईड बाय साईड मी इथे पुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहे। तर मी पुऱ्यांसाठी पीठ मळताना त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकते, तेल वगैरे काहीच टाकत नाही। आणि पुऱ्यांचं पीठ हे घट्टसर मळून घेते मी, कारण जितकं घट्ट मळाल तेवढं तेल कमी पुऱ्या खेचून घेतं, म्हणून घट्टच मळतात पुऱ्यांचं पीठ। तर मी ते असं घट्ट असं पुऱ्यांचं पीठ मळून घेते। त्यानंतर ते मी कम से कम 20 ते 25 मिनटं पीठ मुरायला ठेवून देणार आहे, कारण लगेच आपण मळलं आणि लगेच केलं तर ते चपात्या किंवा पुऱ्या काही असं लगेच चांगलं होत नाही, ते थोडं कडक होतं, म्हणून मी पीठ मुरायला ठेवणार आहे। तर ते मुरेपर्यंत इथे मी साईड बाय साईड बटाट्याच्या भाजीच्या फोडणीची तयारी करून घेते। तर फोडणीसाठी मी घेतलं आहे लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा। आणि इथे बटाटे पण शिजले होते, तर ते मी आता सोलून घेते। बटाटे गरम होते भरपूर, तर थोडं मला सोलायला हाताला चटके लागत होते, म्हणून मी फूक मारून मारून सोलत होती। बटाटे इथे सोलून झालेत माझे पूर्ण। आता मी गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेवली आहे आणि त्याच्यात 4 चम्मच तेल टाकून आधी तर मी राई दिली आहे फोडणीला, मग जिरं टाकलं, लसूण टाकलं, कढीपत्ता टाकलं, हिरव्या मिरच्या टाकल्यात। त्यानंतर मी त्याच्यात कांदा टाकणार आहे। कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये मी ॲड केलं थोडंसं मीठ, हळद आणि धनेपूड। आता हे सगळं एकदा मी परतून घेते आणि त्याच्यानंतर जे बटाटे होते शिजवलेले तेच मी हातानेच कुस्करून त्या कांदा, राई, जिरं वगैरे जे आहे त्याच्यामध्ये मी हातानेच कुस्करून टाकणार आहे। आणि पुऱ्यांसोबत भाजी बटाट्याची सुक्की लागते, म्हणून मी त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण थोडं ओलसर असं ग्रेव्हीसारखी हवी आहे, म्हणून मी त्यात थोडंसं कोमट हलकंसं गरम पाणी केलं आहे, तर ते मी टाकणार आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून भाजी थोडीशी पातळ होईल, जास्त नाही, थोडीशी पातळ, म्हणजे ती सुक्की लागत नाही पुऱ्यांसोबत। तर इथे मी पाणी वगैरे घालून घेतलं आहे आणि आता ह्याची 5 मिनटं बारीक गॅसवरती एक वाफ काढून घेणार आहे। इथे भाजी रेडी झाली आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकून इथे भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे। 5 मिनटं फक्त झाकण ठेवणार आहे। आता साईडला मी छोटी कढई ठेवली, त्यात तेल टाकल्याने इथे मी पुऱ्या आता करून घेते। तर मी आधी एकदम मोठी अशी चपाती लाटून घेते, त्याच्यानंतर माझ्याकडे एक वाटी आहे, तर त्या वाटीचं जो माप आहे किंवा जो शेप आहे तो पुऱ्यांसाठी परफेक्ट आहे। तर त्याच वाटीने मी नेहमी पुऱ्यांना म्हणजे पुऱ्या कट करून घेते। तर इथे मी मोठी अशी चपाती लाटून घेतली आणि थोडी जाडसरच लाटायची, म्हणजे पुऱ्या तेलात टाकल्या की त्या फुगतात। आणि इथे मी आता तेल चेक केलं तर खूप तापलं होतं। आता मी एक एक पुरी त्याच्यामध्ये तळून घेणार आहे आणि इथे पुरी खूप अशी छान फुलली होती, त्यामुळे पुऱ्या जेव्हा पण करतो तेव्हा त्या थोड्याशा जाडसरच ठेवायच्या, लाटायच्या, म्हणजे त्या छान फुलतात। तर इथे आता मी या प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे।
साधी सिंपल घरच्या घरी खूप छान पुरी भाजी होते. मी अशाच प्रकारे आता इथे माझ्या सर्व पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.